पाठीमागच्या आठवड्यामध्ये ना आयफोनने आपले 3 स्मार्टफोन लॉन्च केले। आयफोन 17, आयफोन 17 एअर आणि आयफोन 17 प्रो। हे जे 3 स्मार्टफोन्स आहेत ना, त्या 3 स्मार्टफोनची जी प्राइस आहे ती वेगवेगळी आहे। पण त्या 3 स्मार्टफोन्स मध्ये सगळ्यात जास्त नाद कॅमेरासाठी स्मार्टफोन कोणता? तर ऑब्वियसली आयफोन 17 प्रोचा जो स्मार्टफोन आहे ना, तो सगळ्यात जास्त बेस्ट आहे कॅमेरासाठी ॲपलचा तरी आतापर्यंत। या व्हिडिओमध्ये ना आपण आयफोन 17 प्रोचा जो स्मार्टफोन आहे ना, त्या स्मार्टफोनचा कॅमेरा टेस्ट करणार आहे। तो जो स्मार्टफोन आहे ना, तो सध्या तर आपल्याकडे अवेलेबल नाहीये, की आपले जास्त सबस्क्रायबर्स नाहीयेत किंवा आपल्याकडे इतका जास्त पैसा नाही की तो जो स्मार्टफोन आहे तो आपण घेऊन त्या स्मार्टफोनचा कॅमेरा टेस्ट करेल। पण त्याची जी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन आहे, त्या कॅमेराचे सगळे जे स्पेसिफिकेशन्स आहेत, सगळे जे फीचर्स आहेत, ते मी तुम्हाला नक्की आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या स्मार्टफोनचा कॅमेराचे स्पेसिफिकेशन्स बघायच्या आधी त्या स्मार्टफोनचा कॅमेरा टेस्ट करायचे आपण त्या स्मार्टफोनचे सगळ्यात पहिल्यांदा वरून बेसिक इन्फॉर्मेशन बघू। जसं की तो जो स्मार्टफोन आहे त्याचा जो डिस्प्ले आहे तो तुम्हाला 6.3 इंच सुपर रेटिना XDR OLED चा डिस्प्ले मिळतो। त्यामध्ये तुम्हाला 120 हर्ट्ज चा रिफ्रेश रेट मिळतो, 3000 नाइट्स ऑफ पीकची त्यामध्ये तुम्हाला ब्राईटनेस मिळते। वॉटर रेझिस्टन्स जी आहे ती चांगली आहे, IP68 आणि IP69 चा वॉटर रेझिस्टन्सचा तुम्हाला सपोर्ट मिळतो। म्हणजेच की तुमचा स्मार्टफोन पाण्यामध्ये जरी पडला तरी स्मार्टफोनला काही फरक पडणार नाही, कारण दोन्ही वॉटर रेझिस्टन्स आहे त्याचा तुम्हाला त्या स्मार्टफोन मध्ये सपोर्ट मिळतो, IP68 आणि IP69 चा। 3988 mAh ची तुम्हाला या स्मार्टफोन मध्ये बॅटरी मिळते आणि 40 वॉटच्या सुपरफास्टला आय थिंक सुपरफास्ट नाही पण 40 वॉटचा जो चार्जर आहे ना, तो या स्मार्टफोनला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो। जर का तुम्ही हा स्मार्टफोन घेतला तर 40 वॉटचा चार्जर तुम्ही या स्मार्टफोन सोबत घेऊ शकता। स्मार्टफोन मध्ये प्रोसेसर पण तुम्हाला त्याच लेवलचा मिळतो, म्हणजे कॅमेराचाच लेवलचा तुम्हाला प्रोसेसर मिळतो, म्हणजे एकदम नेक्स्ट लेवल प्रोसेसर मिळतो। या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ॲपलचा स्वतःचाच A19 प्रोचा जो प्रोसेसर आहे तो तुम्हाला या स्मार्टफोन मध्ये मिळतो। आणि हा जो प्रोसेसर आहे ना, तो गेमिंग साठी भरपूर चांगला आहे आणि प्रत्येक स्पेसिफिकेशन साठी म्हणजेच की ॲपलच्या प्रत्येक फीचर साठी पण हा जो प्रोसेसर आहे ना तो भरपूर जास्त सपोर्टिव्ह आहे। जर का आपण या स्मार्टफोनचे सगळे इन डिटेल्स मध्ये फीचर्स बघायला गेलो, सगळे स्पेसिफिकेशन जर का बघायला गेलो तर हा जो व्हिडिओ तो खूप जास्त मोठा होईल। पण अजून सुद्धा आपण या स्मार्टफोनचे कॅमेरा टेस्ट करणार आहे। त्या स्मार्टफोनच्या कॅमेराची जर का क्वालिटी चेक करायची असेल, व्हिडिओची क्वालिटी चेक करायची असेल, सगळी ऑल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर लिंक वर जाऊन तुम्ही चेक करू शकता। कारण जर का सगळ्या गोष्टी आपण जर का बघायला गेलो तर हा जो व्हिडिओ खूप मोठा होईल। हा जो व्हिडिओ तो एक स्पेसिफिकली कॅमेरा टेस्ट साठी आहे। जर का तुम्हाला हा स्मार्टफोन कॅमेरासाठी घ्यायचा असेल त्यासाठी स्पेसिफिकली हा जो व्हिडिओ तो आहे। या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा मिळतो, 48 मेगापिक्सेलचा तुम्हाला अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळतो आणि 48 मेगापिक्सेलचा टेलिफोटो 8x झूमचा तुम्हाला कॅमेरा मिळतो। म्हणजे टेलिफोटो जो सेपरेट कॅमेरा आहे ना, त्याबद्दल हा जो स्मार्टफोन आहे ना तो भरपूर जास्त व्हायरल आहे। म्हणजे सगळ्यात जास्त युनिक या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला टेलिफोटो कॅमेरा मिळतो 48 मेगापिक्सेलचा तो पण, आणि फ्रंट कॅमेरा तुम्हाला 18 मेगापिक्सेलचा मिळतो। म्हणजे टोटल या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 4 कॅमेरा मिळतात। फ्रंट कॅमेरा जर का सोडला तर 3 कॅमेरा मिळतात। 48 मेगापिक्सेलचा जो टेलिफोटो कॅमेरा आहे ना तो सगळ्यात जास्त युनिक आहे आणि सगळ्यात जास्त वेगळा आहे या स्मार्टफोन मध्ये। मी तुम्हाला सांगितलं या स्मार्टफोनचा जो मेन कॅमेरा आहे ना तो तुम्हाला 48 मेगापिक्सेलचा मिळतो, जो की बनलेला आहे 1.78 च्या अॅपरेचरने। आणि हा जो मेन कॅमेरा आहे ना तो चांगल्या फोटोजला बॅलन्स करतो। तुमच्या फोटोज मध्ये चांगली क्वालिटी नसेल, लाईट चांगली नसेल, कलर ग्रेडेशन चांगलं नसेल तुमचं, तर त्याला ते बॅलन्स करतं, तुमच्या कलर ग्रेडेशनला बॅलन्स करतं आणि तुमची जी लो लाईट आहे त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतं। हे मेन काम आहे त्या मेन कॅमेराचं। तुमचा आपण बघितला अल्ट्रा वाईड कॅमेरा, तो जो आहे तो 48 मेगापिक्सेलचा मिळतो, म्हणजे की 48 मेगापिक्सेलचा मिळतो। त्याचं जर का अॅपरेचर बघितलं तर 2.2 अॅपरेचरने हा जो अल्ट्रा वाईड कॅमेरा तो बनलेला आहे। आणि तो जो अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे ना तो काम करतो एज करेक्शनला आणि डिटेल्सला। तुमच्या फोटोज मध्ये जे एज करेक्शन असेल ते तुम्हाला ब्लर दिसते बाकीच्या स्मार्टफोन मध्ये, आणि हा जो अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे ना तो त्या फोटोचे जे एज करेक्शन ना त्याला चांगलं करतं, त्याला सपोर्ट करतं, आणि जे डिटेल्स आहेत त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतं, त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न करतं। जर का पुढचा कॉन्सेप्ट बघितला तर टेलिफोटोचा आहे। टेलिफोटो तुम्हाला 48 मेगापिक्सेलचा मिळतो, 2.2 अॅपरेचरने हा जो आहे तो बनलेला आहे। आणि हा जो टेलिफोटो कॅमेरा आहे तो तुम्हाला 4x झूम ऑप्टिकल मध्ये मिळतो, 8x झूम ऑप्टिकल मध्ये मिळतो। जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला अजून तर 40x ऑप्टिकल झूमने सुद्धा हा जो कॅमेरा आहे तो सपोर्ट करतो। म्हणजेच की 40x तुम्ही झूम करू शकता टेलिफोटो या स्मार्टफोन मध्ये। टेलिफोटोचा जो कॉन्सेप्ट आहे, टेलिफोटोचा जो कॅमेरा आहे तो भरपूर चांगला आहे, त्याची जी क्वालिटी आहे ती पण चांगली आहे। डिटेल्स मध्ये कलर करेक्शन वगैरे करतं, जी बाकीच्या जे सगळ्या गोष्टी कॅमेराच्या त्यापेक्षा जास्त चांगला हा टेलिफोटो आहे। आणि याचा जो फ्रंट कॅमेरा आहे ना तो पण चांगला आहे, 2.2 अॅपरेचरनेच बनलेला आहे आणि सगळ्यात जास्त ऑटो फोकस चांगला आहे फ्रंट कॅमेराचा।
जर का आता आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग बघितली या स्मार्टफोनची, तर व्हिडिओ रेकॉर्डिंग पण तेवढ्याच पद्धतीने चांगली आहे जेवढी या स्मार्टफोनचा टेलिफोटो कॅमेरा आहे. 4K 24 FPS ने व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता, 30 FPS ने करू शकता आणि 60 FPS ने सुद्धा करू शकता. 8K 30 FPS ने सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही यामध्ये करू शकता. 180p वर तुम्ही स्लोमो घेऊ शकता, सिनेमॅटिक व्हिडिओज बनवू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला जे पाहिजे असतं स्टेबिलायझेशन. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त भारी स्टेबिलायझेशन मिळतं बरोबर. आणि त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये ना जी पोर्ट्रेटची जी क्वालिटी ना त्याला पण इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. पण एक गोष्ट आहे की माझ्याकडे तो सध्या तर स्मार्टफोन आहे, त्यामुळं लाईव्ह टेस्ट मी कॅमेरा टेस्ट जी आहे ती तुम्हाला दाखवू शकलो नाही. पण एक दिवस मी तुम्हाला नक्की जे स्मार्टफोन्स लॉन्च होतील त्याची कॅमेरा टेस्ट तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवेल, म्हणजे की माझ्या हातात तो स्मार्टफोन असेल आणि तुम्हाला टेस्ट करून मी नक्की दाखवेल. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ असेल तो नक्की आवडलेला असेल. जर का आवडला असेल तर या व्हिडिओ नक्की लाईक करा. जर का व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया तसंच नाही तर त्या व्हिडिओ कॉन्टेंट सोबत. टाटा बाय बाय.